अंतराजा चषक 2025 करतरी शानदार पर्व पाहतोय. हे स्वप्न उराशी बाळगलं आणि स्वप्न मात्र सत्याशी करतर प्रगट केलं ते चेतनदादा मिसाल अँड कंपनी. सिद्धेश पाटील कैरे यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती कदाचित मॅच असेल त्याच्यामुळे नंतर नक्कीच मॅच संपल्यानंतर तुम्हाला विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. सिद्धू 11 कैरेचे पॅकर्स खरतर ज्याने खरतर आपण पहिला पुरस्कृत करणारा संघ कैरे या मैदानामध्ये आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळेल ते आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सिद्धेश पाटील यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. एसडीपीचे खरतर आपण पाहतो यशस्वी आयोजक अगदी नुकताच मोपाड्याच्या ग्राउंडवरती ती स्पर्धा पार पडली गेली. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं. आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं चाहत्यांचं पुन्हा एकदा आम्ही करतो सहर्ष स्वागत. तर मॅन ऑफ द मॅच राहिला आपला. तर देऊया आपण मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार. पहिले षटक टाकणारा कुणाल ठरलाय मॅन ऑफ द मॅच सन्मान करी. नितीन दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. अगदी पहिलीच मॅच आपण पाहिली. रफ अँड टफ करतर एकतर्फी संघ पारगाव संघ या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व कायम ठेवला. गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल मैदानामध्ये फेकला जातोय. बॅटचा स्पर्श इथे आपण पाहतोय. यष्टिरक्षकाने कमाल केली. पहिल्याच बॉलवरती विकेट डाऊन. थँक्यू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपरा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कुठलाही शुभकार्य म्हटलं तर प्रथमतः गणेशाचा वंदन केलं जातं. या स्पर्धेच्या माध्यमातून कुठल्याही स्पर्धेला कालबोट लागू नये यासाठी आपण गणेशाला वंदन करू. मॅचच्या दिशेने जाऊ. पहिल्याच बॉलवरती विकेट्स आपण पाहतो. रोहित या गोलंदाजाने कमालीची बॉलिंग. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाहिला कमालीची फिल्डिंग करून या मैदानामध्ये दाखल झाले. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. लक्षवेधी आता मॅचच्या दिशेने. पहिल्याच बॉलवरती विकेट डाऊन. गोलंदाज आपण पाहतोय. कमालीची बॉलिंग राहिली. कमबॅक करणारी अगदी आपण पाहिली गोलंदाजी. फटका बसलाय. जलची पुन्हा एकदा संधी. तू चल मी येतोय सोबत. एखाद्या फलंदाजाला खरं तर जोखीम घ्यायला हवी. इथे आपण पाहतोय सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स कैरे टीमच्या. विकेट्स आणि आपण पाहिलं यष्टिरक्षकच्या भूमिकेमध्ये कमालीची फिल्डिंग राहिली. ऋतिक भोईर तर आपण पाहिला अगदी निलेश भोईरची शैली आहे. अगदी त्याच पद्धतीने कालच्या रात्रीमध्ये निलेश भोईरने जी यष्टिरक्षकच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी राहिली अगदी त्याच पद्धतीने मैदानामध्ये कामगिरी राहिली. कमालीची तर आपण पाहतो बॉलिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. ट्युबनचा पहिला षटक आहे आपण पाहतोय मैदानामध्ये. इथे तेज तरार बॉल मैदानामध्ये. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट काम बोलून जाईल का. इथे फलंदाज सलगच्या 3 बॉलवरती पकडलं 3 विकेट्स. फलंदाज बाद.
थँक्यू. लगातार 3 बॉलवरती 3 विकेट्स. असं वाटलं होतं की कैरे टीम यंदाच्या मोसमामध्ये बऱ्याचशा फॉर्म मध्ये तिसरा पंच बंद असेल. पंचांना विनंती करतो लाईव्ह बंद आहे. 3 फलंदाज आपण पाहतोय परतीचा प्रवास करत असताना सुरुवातीच्या फलंदाजाला करत आक्रमण करणं खूप महत्वाचं होतं पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पण तिथे आपण पुन्हा एकदा पाहतोय वेगवान बॉल. गोलंदाजासाठी पोषक राहणारी खेळपट्टी. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय रोशन भोयर. फटका बसलाय. बराचसा चेंडू अवयवमध्ये क्षेत्ररक्षण पोचला जाईल आणि इथे पकडला जाईल झेल. प्रत्येक फलंदाजाला ओळखायला हवं सध्याच्या गडीला 1-2 दाबेने करतात धावसंख्या हलवायला हवी. षटकार चौकार येत नाही त्यावेळेस करतात ताकदीपेक्षा युक्तीचा वापर करणं खूप महत्वाचं असतं आणि ती सध्याच्या गडीला चुकी होती कैरे टीमची. फलंदाज बाद. देवेंद्र आणि आपण पाहतोय कुंदन पाटील अशी जोडी मैदानामध्ये 1-2 मोठे पटके खरं मारावा लागतील. अजून एक वेगवान बॉल आणि वेगवान बॉलवरती आपण पाहिला गोलंदाजाने बेट केला गेला. धावसंख्या पाहतो धावफलकावरती तब्बल 10 वरती 5. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अगदी आपण पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये देखील 5 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 5 धावा 10 धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्याची स्थिती आपण पाहतो कैरे टीमची. जितूदादा बताले यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या माध्यमातून करतो मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय फ्रीज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. हा नशिबाचा चौकार करतो मानायला हरकत नाहीये. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. तर मंगेशजी बाबरे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. आज आपण पाहतोय बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा करूया जाणता राजा चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती तब्बल 14 धावा. आता करता धावा येणं खूप महत्वाचं असेल कैरे टीमसाठी. किंबहुना 30-35 पर्यंत पहिल्या पूर्वार्धामध्ये जोडणं खूप महत्वाचं असेल. इथे एक धाव मात्र वाचू शकला नाहीये. एक धावेने फारसा फरक देखील पडणार नाही. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 15 वरती 5. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सुजित पाटील. सुजित पाटीलला आपण पाहतोय या गोलंदाजानं देखील भरपूर वर्ष करत संघर्ष राहिला. त्यानंतर नव्याने सुरुवात केली आणि भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करत पाहायला मिळतीये. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला. त्यानंतर देखील कमालीची बॉलिंग राहिली आणि कमबॅक करणारी गोलंदाजी सातत्यानं संजय 11 बातान टीमची आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवरती आपण पाहतो गतीमध्ये परिवर्तन. अगदी जागा बनवली. या बॉलवरती क्रॉस पटका मैदानामध्ये सजवला गेला. क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर मस्तक ते दस्तक देत हा
ठोकलाय चौकार. फलंदाज आपण पाहतोय कुंदनच्या बॅट मध्ये. थँक्यू. एकट्या कुंदनने करतर डाव सांभाळलाय. आपण पाहतो त्याच्या बॅट मधला 2 चौकार अगदी मजबूत स्थितीमध्ये पोहोचायच्या. तर याच पद्धतीने मैदानामध्ये करी टीमच्या फलंदाजाला खेळ करावा लागेल, अन्यथा दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल गोलंदाजी करत असताना. परत इथे आपण पाहतोय कमालीची बॉलिंग राहिली. परत इथे आपण पाहतोय एकटा लढतोय खरं तर आपल्या करिअर टीमसाठी. त्याला देखील माहिती आहे या मॅचमध्ये आम्हाला धाबा जोडण्यासाठी, आम्हाला चांगले चांगले फटके मैदानामध्ये खेळण्यासाठी माझी विकेट्स खूप महत्त्वाची आहे. विकेट देखील साबूत ठेवली आहे. तब्बल 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. 5 बाद जरूर झालेत. जिम्मेदारीने खेळ करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती जिम्मेदारीने खेळ जरूर करतोय. परत तिथे पुन्हा एकदा कमबॅक करायला गोलंदाज सुजित पाटीलचा. 19 धावा धावफलकावरती. तिसरा षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. फुलटस ताकदीचा वापर या बॉलवरती करायचा होता. डायरेक्ट हिट काम बनून गेला असता. परंतु इथे आपण पाहिला चिकी सिंगल मैदानामध्ये 1 पूर्ण केली आणि एका धाब्यांसाठी मैदानामध्ये आता संघर्ष चालू झालाय. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तब्बल 20 वरती 5. मैदानामध्ये तो झाड पाहतोय. त्या झाडाला जर बॉल लागून आतमध्ये असेल, जितक्या तुम्ही धावाल तितक्या धावा दिल्या जातील. त्याच्यानंतर बाहेर बॉल गेला तर सीमारेषा पलीकडे तर 4 धावा दिल्या जातील. अडकला तर 2 धावा दिल्या जातील. पहिलाच बॉल 11 टप्प्याचा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. गती कमी केली. परत इथे आपण लाईन आणि लेंथ चुकीचे पाहायला मिळाली. उजव्या एसटीच्या बाहेर निघणारा बॉल मैदानामध्ये आपण पाहिला. चला आता तिसरा थर्ड अंपायर चालू असेल. कॅमेरा चालू झालाय. डिसिजन खरं तर आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली तर तुमच्या स्क्रीनवरती दिसला जाईल. 20 वरती 5 सध्याची स्थिती आपण पाहतोय. बातान त्यांच्या विरोधामध्ये कैरी संघ. अजून एक बॉल आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर उचली देणारा बॉल मैदानामध्ये रिलीज केला गेला, परंतु लाईन चुकीची पाहायला पुन्हा एकदा मिळाली. पुन्हा एकदा हा चेंडू मैदानामध्ये फेकावा लागेल. 22 धाबा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 20 धाबा. खरं तर कमालीची बॉलिंग राहिली. त्यानंतर आपण पाहिला सलगच्या 2 बॉलवरती खराब 2 बॉल. राहुल भोईर खरं तर त्यांच्या वडिलाच्या नावाने खरं तर हा संघ मैदानामध्ये दाखल झाला. संजय 11 बातान संघ. प्रकाशजी नाईक वारदोली यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे परशुरामजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. दोन्ही मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. बाबरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. सर्वांना विनंती आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाणता राज्य चषक वारदोलीच्या भव्य दिव्य नाईट्स रजनी स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे.
खरं तर षटकारानं स्वागत केलंय मांडेकरांचं आपण पाहतोय राजेंद्र पाटील साहेब याच्या आपण पाहतोय मैदानामध्ये संघर्ष जरूर राहिला त्यानंतर आल्या आल्या फलंदाज आपण पाहतोय रॉयल कारभार रॉयल पाटीलच्या बॅटमधला षटकार बॅटचा स्पर्श फलंदाज बाद स्वागत आहे राम मोरे साहेब आपण मंचावर यावं आपलं हार्दिक असं स्वागत आहे आणि जाऊया पण एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे महेशजी गायकर 28 धाबा धावफलकावरती अजून एक करदर संधी प्रति ती स्थितीमध्ये असेल कदाचित नॉन स्ट्राईकला ही फेकी केली असती तर ही धाव देखील वाचवली जाऊ शकली असती पण तिथे आपण पाहतोय एक धाव मात्र वाचू शकला नाहीये प्रयत्न केले नाहीये कदाचित जेलचा देखील प्रयत्न करायला हवा होता एक धाव वाचवली जरूर गेली असती प्रति एका धावेने एकूण धावसंख्या पाहतोय 29 अंकावरती सध्याच्या घडीला काय रेटिंग भरपूर सारा संघर्ष राहिला मोठमोठे पटके मारण्याचा प्रयत्न राहिला कदाचित 1-2 धावेला या स्पर्धेमध्ये तुम्ही प्राधान्य दिला असतात तरी देखील मॅच मध्ये थोडीशा धावा वेगळ्या चित्र पाहायला मिळालं असतं तर आमचे मान्यवर अविनाश दादा बताले वारदोली यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय त्यांना सुद्धा विनंती आहे पण मंचावर या आपलं सहर्ष स्वागत आहे त्याचबरोबर प्रकाशजी नाईक साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा मंचावर या एक चांगला बॅटिंग स्कोर उभा झालाय 35 धाबा धावफलकावरती तब्बल आपण पाहिला फलंदाज देवेंद्र 7व्या क्रमांकावरती दाखल झाला अजून देखील मैदानामध्ये आपण पाहतोय युवा उद्योजक सागरची आगिवले बोकरपाडा यांचं देखील आगमन झालं त्यांना देखील विनंती करू या मुख्य व्यासपीठावरती कमी वयामध्ये खरं तर ज्याने नाव मोठं केलं ते आमचे सागरचे आगिवले बोकरपाडा परशुराम पाटील साहेब यांना देखील विनंती करू या मुख्य व्यासपीठावरती अजून एक मोठा फटका ताकदीचा प्रचंड वापर शेवट गोड करणारी फटकेबाजी मैदानामध्ये राहिली सुरुवातीला खडतर प्रवास मैदानामध्ये कैरे टीमचा राहिला स्वॅक्स करेंगे सबका स्वागत सांगत असताना मैदानामध्ये प्रतीक आणि देवेंद्र कमालीची बॅटिंग राहिली पार्टनरशिप आपण पाहिली 19 धाब्यांची 5 बॉल मध्ये 18 धाबा ज्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्या संघर्षमय धाबा या मैदानामध्ये उभ्या केल्यात एकूण धावसंख्या पाहतोय पूर्वार्धाचा खेळ संपल्यानंतर तब्बल 42 धावा बनवायच्या 24 बॉल मध्ये 43 धाबा ते अर्थातच रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय राजेंद्र दादा पाटील साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल जाणता राज्य चषकामध्ये मी विनंती करेन आमचे या स्पर्धेचे प्रणेते आधारस्तंभ रवींद्रजी शेळके आणि त्याचप्रमाणे जितेंद्र दादा बताले या दोन्ही मान्यवरांना की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय राजेंद्र दादा यांना आपण सन्मानित करूया राजेंद्र दादा या सन्मानाचा आपण स्वीकार करावा आपलं सहर्ष स्वागत आहे जाणता राजा चषकामध्ये जितेंद्रजी बताले आपण सुद्धा या मंचावर तर करूया आपण स्वागत रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि क्रिकेटवर नितांत प्रेम च्या व्यक्तिमत्वांचा असं क्रिकेटवर नेहमीच त्यांचा पुढाकार आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो कोणत्याही स्पर्धेमध्ये
त्यांची उपस्थिती नक्कीच आपल्याला प्रकर्षानं जाणवते. ते आमचे आधारस्तंभ रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय राजेंद्रदादा पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि रवींद्रजी शेखे यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होत असताना त्यांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यस अंपायर. चेंडू द्या. त्यानंतर आणखीन एक सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. प्रकाशजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी जितेंद्रजी बदाले यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाईक साहेबांचा आपण या मंचावर सन्मान करावा. त्यानंतर पुढचा सन्मान आम्ही करणार आहोत. हरिभक्त परायण परशुराम बाबा पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. तर अनिलजी तांडेल यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान आपण करावा. हरिभक्त परायण परशुराम बाबा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फिल्डिंग लावून घ्या कैरे टीम. चेंडू द्या. चेंडू दिलेला नाही. त्यानंतर पुढचा सन्मान आम्ही या ठिकाणी जाईल या मुख्य व्यासपीठावर. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन या सन्मानाचा स्वीकार करावा. मी पुन्हा एकदा विनंती करेन अनिलदादा तांडेल यांना की आपण महेशजी बापरे यांना सुद्धा या मंचावर सन्मानित करावा. यस अंपायर. बॉल अजून पुरवलेले नाहीयेत. लवकरात लवकर बॉलचा पुरवठा करा. त्या मंचावर नुकतंच आगमन झालं संजयजी डावरी साहेब. आपलं सुद्धा आम्ही शब्द सुमनानं मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे सचिनजी दिसले यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही सरचे स्वागत करतोय. सुस्वागतम. चला बॉल लवकर द्या. स्वागत करतोय. सुस्वागतम या ठिकाणी करतोय. संजयजी टावरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बाताण त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी अनिलजी तांडेल यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते संजयजी टावरे यांचा सन्मान आपण करावा. त्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल तो सचिनजी दिसले साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. फिल्डिंग लावून घ्या कैरे टीम. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. दिसले साहेबांचा सुद्धा सन्मान आपण करूयात या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जाणता राजा चषक 2025 मध्ये. मी पुन्हा एकदा विनंती करतो अनिल दादा तांडेल यांना रुपेशजी पडवळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. दिसले साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय.
सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सर्वांना विनंती आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. तर बाच लावतोय सुरुवात. पहिला बॉल खराब, त्यानंतर लगेचच कमबॅक आपण पाहतोय मैदानामध्ये प्रत्येक मोरे या गोलंदाजाकडून. खरं तर आपण पहिल्या सुरुवातीला खडतर प्रवास करणारा एरे टीम आता मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय. ताकदीचा वापर या बॉलवरती करायचा होता, फटका बसला. ज्या पद्धतीने आपण पाहिला कैरे टीमची सुरुवात झाली, अगदी त्याच पद्धतीने आपण पाहतोय भातान टीमची सुरुवात होत असताना फलंदाज भात. सध्याच्या घडीला आपण पाहतोय बैलगाडा शर्यत आणि त्यानंतर सुंदर बैलाचे मालक अविनाश बताले साहेब यांना विनंती करू या मुख्य व्यासपीठावरती. करतर आपण पाहतोय सर्वांच्या मनातील ताईत बस असणारा करतर सुंदर बैल, अगदी आपण पाहतोय वेगाचा बेताब बादशाह म्हणून सुंदरकडे पाहिलं जातं आणि त्याचं करतर आपण पाहतोय मालकाचं आगमन झालंय. अविनाश बताले यांना विनंती करू या मुख्य व्यासपीठावरती. फटका अजून एक बसलाय, झेलची संधी जरूर झाली. आपण इथे पाहतोय मैदानामध्ये एसटी रक्षकाने केलेली चुकी, त्यानंतर बॅकअप कदाचित या बॉलवरती मिळाला असता तर बॉल देखील आपण पाहिला कलेक्ट झाला असता. पण तिथे आपण पाहतोय जीवनदान मिळालंय फलंदाज सुमित भोईरला, ज्याच्यावरती आपण पाहिलं आक्रमण एकदा मात्र वाचू शकला नाही. एकडे दाबीने संघ जाऊन पोचते तब्बल 2 अंकावरती. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सुरुवात राहिली बातान टीमच्या विरोधामध्ये कैरे टीमची. दोन धावा धावफलकावरती. इतका तुम्हाला जिंकायचं असेल ना तर खरं तर मोठे मोठे फटके मारावे लागतील. प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 10+ धावा जोडाव्या लागतील, अन्यथा तुम्हाला पराभवाचा इथे सामना स्वीकारावा लागेल. राजेंद्र लोंढे साहेब यांना विनंती करू या मुख्य व्यासपीठावरती. आम्ही तुमचं देखील आम्ही सरशी स्वागत करतो. चला स्पीडअप करा, भरपूर उशीर झालाय. खरं तर नाईटची स्पर्धा आहे, त्याच्यामुळे आपण प्रत्येकाकडनं खरं तर सहकार्याची अपेक्षा करू. फुलटस या बॉलवरती आपण पाहतोय एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला. डायरेक्ट हिट कदाचित झाला असता तर पुन्हा एकदा परतीचा प्रवास करताना फलंदाजाला आपण पाहिलं असतं. परंतु इथे आपण पाहतोय शेवटच्या मोमेंटला नकार दिला गेला. परंतु इथे आपण पाहतोय एकी धाव जोडली जाणार नाही. या बॉलवरती कमालीची बॉलिंग राहिली. या गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक मोरे या गोलंदाजाच्या माध्यमातून साईनाथ पाटील आणि सुमित भोईर अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय 43 धाब्यांचा खरं तर पाठलाग करायचा. धावा धावफलकावरती. ज्या पद्धतीने खडतर प्रवास कैरे टीमचा राहिला, त्यानंतर फायटिंग स्कोर जसा उभा केला, यंदा आपण उल्लेख केला बऱ्याचशा फॉर्ममध्ये कैरे टीम आणि त्याचा फॉर्म आपण अगदी मैदानामध्ये पाहायला मिळाला.
प्रत्येक बॉलवरती करतर षटकार मारायचा नसतो. प्रत्येक बॉलवरती आपण पाहिला तेच प्रयत्न केले ते कैलासवासी संजय स्मृती बातान टीमने. आणि त्याच मुळे आपण पाहतोय सध्याच्या घडीला थोडासा बिकट अवस्था केली आहे. मैदानामध्ये अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या पाहते धावफलकावरती 43 धाब्यांचा पाठलाग करत असताना 3 या अंकावरती बनवायच्यात. आता 18 बॉलमध्ये 40 धाबा. चला पारगाव टीमचा कॅप्टन इथे आपण उपस्थित राहायचा. आज खरं तर आपण पाहतोय मान्यवरांची भरपूर उपस्थिती. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा जाणता राजा चषक 2025 मध्ये सरचे स्वागत करतो. आज भरपूर मान्यवर खरं तर चौथी रात्र आणि 4 रात्रीमध्ये भरपूर मान्यवर खरं तर हे खरं तर चेतन दादा मिसालावरती असणारं प्रेम आपण पाहतोय. बरेचसे व्यासपीठावरती मान्यवर आपण पाहतोय. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सरचे आणि सरचे स्वागत करतो. आज आपण पाहतोय चौथी रात्र. चौथ्या रात्रीमधला हा पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना मैदानामध्ये पाहतो. यानंतर खरं तर बिग बॅट मॅचेस पाहायला मिळतील. 40+ आज संघ खरं तर एक काल ज्याने गाजून ठेवला ते मैदानामध्ये आजच्या रात्रीमध्ये दीपक दादा मॅचेस पाहायला मिळतील. ज्यांच्या तालमीमधनं खरं तर हे यंग टॅलेंट घडले गेले. चला स्पीडअप करा आता. खरं तर कैरे टीम तुम्हाला शेवटची अंतिम पुकार असेल. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना दिली जाते प्रत्येक बॉलवरती जवळ येऊ नका. वेगवान बॉल वेगवान उत्तर द्यायचं होतं. इथे रनआउटची संधी कदाचित झाली असती परंतु इथे आपण पाहतो एसटी रशियाच्या माध्यमातून झाली आहे चुकी. परंतु लेगबाईच्या स्वरूपामध्ये इथे एक धाव ऍड केली जाईल. एकेरी धाब्याने फारसा फरक पडणार नाहीये. ज्या पद्धतीने 43 धाब्यांचा टार्गेट मैदानामध्ये सेट केला गेला तो चेस करत असताना कुठेतरी मॅच अंगलट आली आहे का अगदी तेच पाहायला मिळेल. कारण आपण पाहिला पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिला ज्या पद्धतीने धावगती 5-5 ची सरासरी राखली होती इथे कुठेतरी कमी पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये निव्वळ 3 धावा आल्या. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं एक पहिल्याच बॉलवरती विकेट्स. पहिल्या बॉलवरती 1 धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट्स घेतली. त्यानंतर आपण पाहिला कैरी टीमचा आत्मविश्वास वाढलाय. अजून वेगवान बॉल परफेक्ट यॉर्कर करता आपण पाहिला. कोलबर पद्धतीचा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. एकदा मात्र आपण इथे आपण निर्धाव चेंडूची ती आपण एकदा समाप्ती. एका धाब्यांसाठी मैदानामध्ये आता संघर्ष चालूया. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला आकाशाला गबसणी घालणारे मोठमोठे पटके तुम्हाला इथं मारावा लागतील. अन्यथा तुम्हाला पराभवाचा इथे सामना करावा लागेल. राहुल राठोड काय कमालीची बॉलिंग हाताळली. आपण पाहतोय अगदी कंजूसी गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहतोय मैदानामध्ये. प्रत्येक बॉल आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. प्रत्येक बॉलवरती आपण पाहिला वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू रिलीज केला गेला. आपण पाहतोय कधी वेगाने चेंडू मैदानामध्ये हाताळले गेले कधी बॉलवरती गती कमी केली. ही करतर ओळख या ती गोलंदाजाची. अजून एक वेगवान बॉल परत इथे लाईन चेक केली जाईल. पंचांच्या माध्यमातून वाईट बॉलचा इशारा अति उचली करतर या बॉलवरती आपण पाहिला. आपटी बॉल मैदानामध्ये करतर रिलीज केला गेला परंतु इथे आपण पाहिला पंचांच्या माध्यमातून ऑन केलं जातं. या पद्धतीने तुम्ही चेंडू फेकू शकत नाही. यात नंतर पंचाने तंबी दिली जाते. 1 धाव मात्र इथे ॲड होईल. एका धाब्यांसाठी आपण पाहतो सध्याच्या घडीला संघर्ष चालूया तो कैलासवासी संजय 11 बातान संघाचा. अगदी क्लास गॅप शोधायची होती. अगदी उल्लेख देखील आपण केला. कैरे टीम यंदाच्या मोसमामध्ये बऱ्याचशा फॉर्ममध्ये आणि त्याचा फॉर्म मैदानामध्ये अगदी पाहायला मिळाला. जो फायटिंग स्कोर उभा करायचा होता सुरुवातीला जरूर मैदानामध्ये संघर्ष राहिला कैरे टीमचा. त्यानंतर आपण पाहिला खराब चेंडूची प्रतीक्षा केली. त्यानंतर आपण पाहिला जी फायटिंग स्कोर उभी करायची होती ती फायटिंग स्कोर उभी मैदानामध्ये केली गेली. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी अगदी आपण पाहतोय कमालीची राहिली. 6 धावा धावफलकावरती 14 बॉलचा खेळ बाकी आणि 37 धाब्यांची गरज आहे. आता मॅच दूरवाद चालले करतर आपण पाहतोय टीम बातान संघाच्या माध्यमातून. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला आकाशाला गबसणी घालणारे मोठमोठे पटके मारावे लागतील. इथे आपण पाहतोय वेगवान बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. हिट विकेट झाली करतर पंच कदाचित खेळाडू वृत्ती मैदानामध्ये दाखवली गेली
खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून हारलेलं कधीही चांगलं. तेच झालं मैदानामध्ये. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं हिट विकेट 2 खेळाडू झालेत. रोशन भोईर मैदानामध्ये दाखल होतोय. शाने खरं तर धाबा जास्त खर्च केला, आता त्यालाच धाबा बनवायच्या. 13 बॉल आणि 37 धाब्यांची गरज आहे. वेगवान बॉल, वेगवान उत्तर द्यायचं होतं. लोबर पुलटस पद्धतीचा बॉल गॅप शोधायची, एकदा वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये, नकार दिला जातोय. मैदानामध्ये क्रिकेटमध्ये आपण पाहिला 2 धाबा इथे सहजतेने पूर्ण केल्या गेल्या. मैदानामध्ये 2 धाबीने संघ जाऊन पोचतोय 8 या अंकावरती. नाजूक अवस्था आहे सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कमालीची बॉलिंग राहिली आहे. 12 बॉल मध्ये आता बनवायची आता 35 धाबा. थँक्यू. चला पारगाव टीमचा कॅप्टन तुम्हाला विनंती करतो या टॉस करण्यासाठी. आपण इथे सचिन दिसले साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं देखील आम्ही सरचे स्वागत करतो. इथे चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला आणि बाईच्या स्वरूपामध्ये इथे एक दाबे ऍड केले जाईल. एका दाब्यांसाठी संघर्ष मैदानामध्ये राहिला. एका दाब्याने फारसा फरक देखील पडणार नाही. 11 बॉल आता 34 दाब्यांची गरज आहे. इथे मोठा पटका खेळायचा होता, गॅप शोधायची. एकदा वेगानं पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न जरूर राहील आणि 2 धाबा देखील पूर्ण केल्या गेल्या. आता फारसा फरक देखील पडणार नाहीये. तुम्हाला इथला जिंकायचं असेल तर तुम्हाला आकाशाला गबस निघालणारे मोठमोठे पटके मारावे लागतील. खरं तर आपण पहिला ज्या पद्धतीने सुरुवात राहिली कैऱ्या टीमची, खडतर प्रवास राहिला. खडतर प्रवासात खरं मार्ग काढला आणि मोठे मोठे पटके खरं तर आपण पाहिला देवेंद्रने मारले आणि त्यानंतर आपण पाहतो मोठी धावसंख्या उभी केली. हेलिकॉप्टर लँड करायचं होता परंतु इथे आपण पाहतो प्रॉपर टायमिंग झुलत नाहीये आणि डॉट चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होत असताना संजय 11 बातान संघ आपण पाहतोय मैदानामध्ये थोडासा खराब खेळ राहिला. त्यांचं सुपुत्र मैदानामध्ये आपण पाहतोय रोशन मैदानामध्ये. इथे शेवट मैदानामध्ये गोड केला जाईल का? फटका बसलाय, फलंदाज बाद. चांगली राहिली. आपण पाहिला मैदानामध्ये फलंदाजी आपण पाहिला थोडा कडतर प्रवास सुरुवातीला जरूर राहिला आणि फायटिंग स्कोर उभा या मैदानामध्ये केला आणि त्यानंतर धाबांसाठी संघर्ष करताना सध्याच्या घडीला बातान संघ आपण पाहतोय. फटका पुन्हा एकदा बसलाय. इथे ताकदीचा प्रचंड वापर. धावा मिळतील या बॉलवरती. अर्धा डझन. अखेरता सुटकेचा श्वास कदाचित सोडला असेल बातान टीमनी. आमच्याकडे तर आपण पाहतोय नशीबदाता भोयर
अगदी यशस्वी पॅकर म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं, ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. तसेच आपण पाहतोय उद्योजक समाधान पाटील साहेब दिगोडे तर सामन्याचा आनंद घेत आहेत. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या आता पाहतो धावफलकावरती फारसा फरक पडणार नाही आहे. 19 धावा, 19 वरती 3 सध्याची स्थिती आपण पाहतोय बातान टीमची. बनवबाईच्या 6 बॉलमध्ये आता 24 धावा. पॅकर्स आपण पाहतोय नशीबदादा भोईर कोलीकोपर करता सामन्यांचा आनंद घेत आहेत. तसेच आपण पाहतोय एक उद्योजक दुगुड गावातील समाधान पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. युट्यूबच्या माध्यमातून समर्थ लाईव्ह इव्हेंट करता कव्हर करते मॅच. फटका बसलाय परंतु इथे आपण पाहतोय इथला जिंकायचं असेल तर तुम्हाला करता मोठे मोठे फटके मारावे लागतील. पाच बॉल 23 धाब्यांची गरज. 5 बॉल 23 धाबा या मैदानामध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला मोठे मोठे फटके मारावे लागतील. परंतु इथे आपण पाहतोय प्रत्येक बॉल वरती चुका आणि चुका होताना पाहायला मिळाला. 43 धाब्यांचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला अगदी बिकट अवस्था मैदानामध्ये बातान टीमची आपण पाहतोय. ॲडव्होकेट प्रतीकजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती आपण मंचावर या. त्याचप्रमाणे रामबाई चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती आपण यावं मंचावर. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तीन बॉल आता 22 धाब्यांची गरज आहे. खरं तर नामदेव म्हात्रे साहेब खरं तर आपण पाहतोय आवरे हे देखील मॅचचा आनंद घेत आहे. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. जाणता राजा चषक 2020-25 शानदार पर्व आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचं खरं तर आपण करूया स्वागत. खरं तर भरपूर या स्पर्धेवरती प्रेम राहिलंय. अगदी व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आपण पाहतोय. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतोय. इथे मॅच आपण पाहिली एकतर्फी पाहायला मिळाली. सुरुवातीला खडतर प्रभास करे टीमने केला. अगदी धाबांसाठी सुरुवातीला संघर्ष त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यानंतर फायटिंग स्कोर उभा केला आणि अगदी आपण पाहिला गोलंदाजी अगदी ताकदीची आणि त्या ताकदीची गोलंदाजीच्या जीवावरती आपण पाहिला या 43 धाबा डिपेंड केल्या गेल्या मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. चला पारगाव टीमचा कॅप्टन इथे उपस्थित या. कैरी टीमचा कॅप्टन या टॉस करण्यासाठी.